राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी क्रूजवरच्या ड्रग्ज पार्टी प्रकरणी काही गंभीर आरोप केलेले आहेत आणि हे आरोप ज्यांच्यावर झालेत ते मनीष भालुशाली हे सध्या आपल्या सोबत आहेत। मनीषजी, तुमच्यापर्यंत आवाज येतोय माझा? हो हो येतो। नवाब मलिक यांनी तुमच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत, पोलीस अधिकारी नसताना सुद्धा मर्चंटला तुम्ही एनसीबीच्या कार्यालयामध्ये घेऊन गेलात असा आरोप तुमच्यावर आहे। नवाब मलिक जी को कोई पूरी जानकारी नहीं होने के बावजूद भी इन्होंने जो मेरे खिलाफ गलत बयान दिया है, उसके लिए मैं उनको ये कहना चाहता हूँ कि पहले पूरी बात की जानकारी लेनी चाहिए। कोई भी बात की बयान नहीं देना चाहिए, पहले जानकारी लेनी चाहिए कि आप कहाँ थे, क्यों थे, कैसे थे। मैं आपको पूरी जानकारी साझा करना चाहता हूँ। 1 तारीख को शाम को 5-6 बजे के बाद मेरे पास कुछ जानकारी आई कि मुंबई में ऐसे कुछ ड्रग्स पार्टी होने वाली है। मेरे एक मित्र ने दी कि मेरा नाम नहीं बोलना, आपके यहाँ इतना बड़ा ये रैकेट होने वाला है। वो मैंने अधिकारियों से साझा की बात और उन्होंने मुझे 2 तारीख को सुबह 9 बजे एनसीबी ऑफिस आने के लिए कहा। वो उनके ऑफिस में गया, उनको पूरी जानकारी दी। तो मैंने कहा सर, ये देश हित में मैं आया हूँ आपके सामने। ये हमारे जो देश के नौजवान जो ड्रग्स के नशे में धकेला जा रहा है, इसको हमें रोकना चाहिए। तो मैं एक देश का नागरिक होने के नाते मैं आपके पास आया हूँ और आप मुझे इसमें हेल्प कीजिए। करने भी तुरंत उन्होंने बोला आज छुट्टी है 2 अक्टूबर, फिर भी उन्होंने तो बोला आप इनके पास जानकारी 2-3 जगह से और भी आई थी, बोलिए आपकी जानकारी भी मैच खाती है, लेकिन आपके पास जानकारी थोड़ी ज्यादा है। मैं आपकी जानकारी के ऊपर ऑपरेशन कर सकता हूं क्योंकि आपने जो एविडेंस दिया है वो एकदम सही लग रहे हैं और मैं इसके ऊपर कार्रवाई करूंगा। तो फिर हमने इनके साथ फिर और जानकारी मेरे पास कंटिन्यू और आ रही थी। तो फिर टाइम हो रहा था, 12 बजे शिफ्ट का टाइम था, बोर्डिंग का टाइम था, 11-11:30 बज गए थे। हम फिर मुझे बोले कि आपके पास और जानकारी आ रही है तो हमें बताइए, हमें ये कार्रवाई करने में और मतलब मदद मिलेगी आपकी। इसके लिए मैं इनके साथ गया और जो जानकारी उसके बाद भी मुझे आती गई, 2 तारीख को भी आती गई मेरे पास जानकारी, वो भी मैं साझा करते गया इनके साथ। बर, तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात असं म्हटलंय नवाब मलिक यांनी, तुम्ही भाजपचं काम करता? हो, मी भाजपाचे 6.5 कोटी कार्यकर्ता आहेत, त्याच्यामधून एक सामान्य कार्यकर्ता आहे। पार्टीचा आम्हाला संस्कार दिला आहे की देश विरुद्ध मध्ये कुठला पण कार्य जे असतो ते तुम्हाला रोकायला पाहिजे, तुमची नैतिक फर्ज है। आप एक देश के आम नागरिक हो, देश के खिलाफ कुछ भी गलत हो रहा है, अगर आप देख रहे हो, सुन रहे हो, अगर आपको कुछ समझ में आ रहा है तो आपको तुरंत कार्य ये करने के लिए मदद करनी चाहिए किसी की भी। इसके लिए हम एनसीपी के पास उनको पूरी जानकारी दी और मुझे ये भी पता है कि ये करने के बाद मेरे खिलाफ लोग मतलब ये विरोध पक्ष है उनको गलत ये जानकारी देंगे कि ये हुआ ऐसा हुआ, लेकिन जो भी सच बात है वो मैंने बताई है। तुम्ही त्या दिवशी जेव्हा क्रूजवर पार्टी झाली त्या दिवशी तिथे गेला होतात का? तुम्ही तिथे काय करत होतात जेव्हा पार्टी झाली तेव्हा, जेव्हा कारवाई झाली तेव्हा? मी फक्त जे कार्यवाही जब चालू था तो कुछ नए नाम कुछ और आ रहे थे लोगों के, तो मैं सिर्फ कार्यवाही वो लोग कर रहे थे, मैं सिर्फ उनको इन्फॉर्मेशन शेयर कर रहा था उनके पास में ही कि सर देखो अभी ये इन्फॉर्मेशन आया है, ये नया नाम आया है, वो हिसाब से मैं उनको इन्फॉर्मेशन दे रहा था। और इन्फॉर्मेशन देने के बाद उन्होंने कार्यवाही चालू किया, उन्होंने चालू कार्यवाही में भी और इन्फॉर्मेशन आ रही थी, वो भी मैंने उनके साथ शेयर किया। शेयर करने के बाद कंटिन्यू उनका कार्यवाही चालू हुआ। कार्यवाही जैसे खत्म हुआ तो उन्होंने बोला कि आपका एक साक्षी करके साइन लेना है, विटनेस करके आपको चलो ऑफिस में। फिर मेरा सब लोग जैसे आए वो सबके साथ में हमको भी बिठाया कि चलो आप भी उधर आपका विटनेस में साइन करके आप जा सकते हो। तो वो हिसाब से मैं विटनेस में साइन करके मेरा काम खत्म करके मैं चला आया। बरं, आता मग एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ही एवढी इन्फॉर्मेशन तुम्ही एनसीबीला दिली, तुमच्या इन्फॉर्मेशनच्या आधारावर एनसीबीने ही कारवाई केली, इतक्या सगळ्यांना अटक केलं, तुम्हाला ही इतकी सगळी इन्फॉर्मेशन सामान्य माणूस म्हणून कशी मिळाली? काय करता तुम्ही नेमकं? मी एक सामान्य माणूस आहे, बरोबर है, मी एक सामान्य आदमी हूँ। मेरे पास कोई मित्र थे, जहाँ से कोई लोग निकलने वाले थे, वहां से उन्होंने किसी की बात सुन ली रहेगी तो उन्होंने मुझे बताया कि ये लोग हैं जो ऐसे लोग पार्टी करने के लिए बॉम्बे जा रहे हैं।
मुंबई की हमारे पास कोई जानकारी नहीं थी कि मुंबई से कौन आ रहा है। बाहर गांव से जो लोग आ रहे थे उसमें से किसी ने सुन लिया था, तो उन्होंने हमसे जानकारी साझा की कि भैया ऐसा ये यहाँ से कुछ होने वाला है, ऐसा ये लोग पार्टी करने के लिए जाने वाले हैं, ये लोग आने वाले हैं, ऐसा ग्रुप में सब एक दूसरे से बात कर रहे हैं। बर तो उनको मालूम पड़ा, तो उन्होंने मुझे बताया, फिर मैंने जानकारी एनसीबी के साथ शेयर की। बर और जे मुझे ये दृश्य बताओ कि अगर मैंने इसमें कुछ क्राइम कुछ गलत किया है, उल्टा मेरे जान का जोखम बढ़ गया इसमें। जी दृश्य पोहोचलेली आहेत सगळ्यांपर्यंत, त्याच्यामध्ये तुम्ही अरबाज मर्चंटच्या दंडाला धरून त्याला घेऊन जातात अशी दृश्य आहेत. हे कसं काय झालं? तुम्ही पोलीस नसताना तुम्ही अशा प्रकारे एखाद्या आरोपीला ज्याला रेड मध्ये पकडलेलं आहे त्याला असं का घेऊन गेलात? मैं कोई उसको ऐसा लेके नहीं गया, मैं उसको कोई पकड़ नहीं लेवे, मैं उसका ये उनके मतलब वो मुझे नहीं पता था कौन है वो। मैं तो साथ में ही सब जा रहे थे अधिकारी लोगों के साथ, मैं भी साथ में गया उनके, और मेरा जो स्टेटमेंट लेना था स्टेटमेंट के ऊपर सही लेके मैं निकल गया। तुम्ही त्याला दंडाला धरून घेऊन जाताय असं स्पष्ट दिसतंय. हे तुम्हाला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की या व्यक्तीला धरून घेऊन जा म्हणून? ना मला कोणी सांगितलं नव्हता, आणि मी कुठे धरला नाही, ते याच्यामध्ये कसा दिसते मला माहित नाही. मैं उसको कोई भी मुझे जानता भी नहीं हूँ कि वो कौन बंदा है, क्या नाम है उसका। हम तो सब साथ में आ रहे थे और साथ में निकले एक साथ जल्दी ऊपर पहुंच के मेरा स्टेटमेंट देके मैं निकल गया। बरं तुम्ही आता कुठे आहात? तुम्ही एनसीबीच्या अधिकाऱ्यांना आता भेटणार आहात? नाही, मी आता ते माझ्या स्टेटमेंट देऊन मी निघालो तिथून. आता मी कुठे आहे तुम्ही विचारून मला जीवाचा धोका, मेरा धोखा हो जाएगा जीव का। मैं कहाँ हूँ बताऊंगा तो लोग ढूंढ लेंगे मुझे। एक आरोप तुमच्यावर या पत्रकार परिषदेमध्ये हाही झाला की ही कारवाई झाल्यानंतर तुम्ही गांधीनगरला जाऊन मंत्रालयात एका विशिष्ट बड्या व्यक्तीला भेटलात. नाही, मी कुठे बी कार्यवाही झाल्यानंतर मी कुठे बी कोणाला काय भेटलो नाही. मगाशी तुम्ही म्हणताना असं म्हणालात की तुमच्या गाडीमधना या आरोपींना, या ज्यांना ताब्यात घेतलं होतं त्यांना एनसीबीच्या कार्यालयामध्ये आणण्यात आलं. तुमची गाडी वापरली होती एनसीबीच्या कार्यालयात या व्यक्तींना आणण्यासाठी? तिकडे गाडी होती जेवढी, माझी गाडी नव्हती. आता ते सगळे गाडी होती तिथे, ते कोणाची गाडी होती काय होती सगळे त्याच्यामध्ये बसले आणि फटाफट तिथे आले की साहेब आता मला उशीर झाला आहे, मला जायचं आहे, मला कुठेतरी स्टेटमेंट घ्यायचे, स्टेटमेंट घेऊ, मला सोडा. त्यांनी माझे स्टेटमेंट घेतले आणि मला सोडा. मतलब साक्षीदारची साईन केली माझी आणि मला सोडला त्यांनी. पण तुमची गाडी तिथे होती, तुमच्या गाडीतनं कोण कोण आलं एनसीबीच्या ऑफिस मध्ये? मला कोणी माहिती नाही. यांच्याकडे 5-7 गाडी त्यांनी अजून पण मागवली होती. 5-7 गाडी कुठली गाडीमध्ये कोण आला मला कोणी कुठला आरोपी कुठली गाडीमध्ये मला काय माहिती नाही याच्याबद्दल. जिथे कारवाई झाली तिथपासून एनसीबीच्या ऑफिस मध्ये तुम्ही कसे आलात? तुम्ही कुणाच्या गाडीतनं आलात? मला ते पण माहिती नाही की मी कोणाची गाडीमध्ये आलो. ते माझी गाडी होती की दुसरीची गाडी होती, ते सगळे बसले गाडीमध्ये, बसा लवकर चला, हे लोकांना की आम्ही ताब्यात घेतलेलं आहे, आम्ही कार्यवाही करू, तुमचा जे फक्त स्टेटमेंट द्यायचे ते तुमच्या साक्षीवर साईन करायला, साईन करून तुम्ही जावा. बरं तुम्ही मला मगाशी सांगितलं की तुम्हाला माहिती मिळाली, ती माहिती तुम्ही एनसीबीच्या अधिकाऱ्यांना दिलीत आणि त्यानंतर ही धाड टाकण्यात आली होती. तुम्ही तिथे होतात. तुम्ही आम्हाला सांगू शकाल की जेव्हा धाड टाकली तेव्हा नेमकं काय काय झालं? तुम्ही कधी गेलात तिथे, धाड कशी टाकली, काय काय घडलं तिथे? मी फक्त तिथे साईडला उभो होतो. ते फक्त काय ते चेक करत होते सिक्युरिटी चेक इन मध्ये, कोणाचे बॅग मध्ये भेटले. आता त्यांनी काय कसा केला कसा पकडला ते माझ्या विषय नाही. मी फक्त तिथे इनको जानकारी दे रहा था मैं कि सर ये लोग है ऐसे ऐसे आने वाले हैं, तो वो लोग उनके ऊपर जैसे ये सिक्योरिटी चेकिंग में उनका डबल तरीके से सामान चेक किया गया. जो कुछ सस्पेक्ट के नाम आए थे हमारे पास, जो हमने जानकारी दी थी, तो वो उनके ऊपर डबल करके उनको फिर उसमें से जो भी ये गैर कानूनी वस्तुएं थी वो मिल रही थी और वो कार्रवाई कर रहे थे. केपी गोसावी, किरण गोसावी यांना तुम्ही ओळखता? ना, ती मी त्याला नाही ओळखतो. ते माझे एक मित्राचा एक काय त्याला म्हणतात, ते एकदम माझ्या मित्राचा मित्र आहे तो. माझी ओळख फक्त 23 झाली, मतलब 2 दिवस अगोदरच झाली त्यांची बरोबर ओळख. कशी झाली ओळख? ते माझा एक मित्र होता, सामान्य मित्र, त्याच्याबद्दल ओळख झाली की ते असं यांचं काम आहे, आपला याचं काम आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ते माझे मित्र आहे असं तर ओळख झाली आहे. तर त्यांनी मला सांगितलं की ते मी तुमच्या बरोबर येतो, मी त्याला पाठवतो, तुम्ही जावा तिथे सांगा साहेबाला. पण तुमचे आणि केपी गोसावींचे एकत्र असलेले फोटोही सध्या समोर येत आहेत.
मी तुम्हाला तेच म्हणतो, माझे आता मी त्याचं नाव सांगतो, आता परत त्याच्या जीवाला धोका होईल. मी परत त्याचं नाव नाही सांगतो की त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जावा दोघे एकत्र आणि तिथे साहेबाला इन्फॉर्मेशन द्यायची येते. बरं, ही सगळी माहिती तुम्ही एनसीबीला दिली, त्यानंतर एनसीबीने ही कारवाई केली आणि त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलेलं आहे. हे सगळं झाल्यानंतर समीर वानखेडे यांनी तुम्हाला काय काय सांगितलं, काय आश्वासन दिली? मला फक्त समीर वानखेडे साहेबांनी सांगितले की व्हेरी गुड जॉब. त्यांनी सांगितले की तुम्ही कोणाला काम करतात, कुठे करतात, कोणाला इन्फॉर्मेशन देतात. मला साहब मैं कोई इन्फॉर्मर नहीं हूँ. मुझे जो तो सिर्फ एक आम नागरिक के हिसाब से मुझे एक जानकारी मिली, वो पहली बार मैंने किसी के साथ शेयर की है. बाकी मैं इतनी साल से मेरी जो एक जिंदगी जी रहा हूँ, इसमें कभी भी मैं कभी भी किसी भी कोई भी झमेले में नहीं पड़ा हूँ. कोई चीज सादा सा केस भी नहीं है मेरे पे और न मैंने कभी किसी का कुछ किया है. ये तो देश हित में एकदम ऐसा मुझे मैसेज मिला जो मुझे मैसेज पार करना चाहिए, इतना मुझे समझ में आया, इसके लिए मैंने किया है. बरं, मग याच्या अगोदर कधी तुमच्यापर्यंत अशी माहिती पोहोचली होती? तुम्ही अशी माहिती पोलिसांना किंवा इतर यंत्रणांना दिली होती? नाही, कधी पण नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी सिर्फ सामान्य कार्यकर्ता आहे. कधी पण मला ते इन्फॉर्मेशन एवढी डेंजर होती म्हणून मी शेअर केली. बरं, मग याच्या अगोदर तुम्ही खबरी म्हणून वगैरे काम केलंय? अशा प्रकारची किंवा आणखीन काही महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्ही यंत्रणांपर्यंत पोहोचवली आहे? मी तुम्हाला तेच म्हणतो, मी एक सामान्य व्यापारी आहे. माझा कुठला असा विषय नाही की द्यायचा. मी फक्त शेअर केली माझ्या एक मित्राकडे. त्यांनी सांगितलं की मी साहेबाला सांगतो आणि तुझ्याकडे जे पण इन्फॉर्मेशन कोणी दिली आहे तू साहेबाला डायरेक्ट जाऊन सांग. त्यांनी मला कॉन्टॅक्ट करून दिला. मी कधी ते ऑफिसला पण नाही गेलो, कुठल्याच ऑफिसला नाही गेलो. बरं, तुम्ही अदरवाईज नेमकं काय करता? तुमची ओळख काय आहे? मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, एक सामान्य व्यापारी आहे. मी कसला व्यापार करता? किराण्याचा व्यापार करतो मी. कुठे? आता फक्त मॅडम तुम्ही मला एक्सपोज करतात की सगळे मला शोधा आणि मी कुठे आहे, माझा कुठे व्यवसाय आहे, मी काय करतो. तुम्हाला मला आपको मुझे उल्टा सुरक्षा देनी चाहिए. आपको जो जानकारी चाहिए थी वो मैंने बता दी. असं आहे की तुमच्याकडे जी माहिती आली ती माहिती इतकी महत्वपूर्ण होती की त्याच्या अनुषंगाने जी कारवाई झाली त्या कारवाईने अख्खा देश हादरला. तुमच्याकडे इतकी मोठी माहिती येत असताना मग हा प्रश्न म्हणून विचारावासा वाटतो की तुम्ही नेमके काय करता? इतक्या मोठ्या माहिती तुमच्यापर्यंत कशी पोहोचली? हाँ, तो आता पतली कोनी मेरे को किसी ने फोन किया, किसी ने मुझे फोटोज भेजा कि ये लोगों की ऐसे भैया ये होने वाली है, पार्टी होने वाली है. मैं अगर मुझे प्रशासन कहेगा तो मेरे को जिन्होंने जानकारी दी थी मैं उनको भी लाऊंगा सामने. इन लोगों ने मुझे जानकारी दी है. अब मीडिया में बता के सब लोगों के सामने करना जरूरी लगता है आपको, तो मैं उनका भी नाम बता दूं आपको. बर, तुमचे अनेक फोटो सध्या आम्ही स्क्रीनवर पाहतोय ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदींसोबत तुमचे फोटो आहेत, अमित शहांसोबत तुमचे फोटो आहेत आणि भाजपच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांसोबत तुमचे फोटो आहेत. हे फोटो जे सगळे आहेत ते तर खरे आहेत ना? ते तुम्हीच आहात ना त्या फोटोज मध्ये? फोटो हम एक पार्टी के कार्यकर्ता है. हमारे पार्टी में ऐसा नहीं है कि कार्यकर्ता छोटा हो या बड़ा हो, कोई बड़ा नेता हो या छोटा हो. भारतीय जनता पार्टी में सामान्य कार्यकर्ता का भी वही वैल्यू है और बड़े कोई मंत्री हैं तो भी उसका वही है. सब कार्यकर्ता है. हम भी एक उसमें से, मैं भी उसमें एक सामान्य कार्यकर्ता हूँ. उसमें कोई बड़ी बात नहीं है. अभी ये कांग्रेस की भी राहुल गांधी है, कार्यकर्ता के साथ फोटो निकालते हैं तो उससे थोड़ा कुछ वो कोई बड़ा आदमी बन जाता है. आतापर्यंत तुम्ही भाजपमध्ये कोणकोणत्या पदांवर काम केले? आता मी कुठला पण पदाधिकारी नाही. या अगोदर पण पद नाही माझ्याकडे. मी फक्त 2010 मध्ये निवडणूक लढवली होती. कुठून? आता माझा मॅडम मी तुम्हाला एक रिक्वेस्ट सांगतो. मॅडम मी तुम्हाला फक्त एक रिक्वेस्ट सांगतो की मला तुम्ही जास्त विचारणार, मी जास्त सगळं सांगणार, ते सगळे ते दुसरे लोक जे माझ्या जे जानावर जे जोखम आहे ते वाढणार. नाही, प्रश्न असा आहे की तुम्ही आता निवडणुकीचा उल्लेख केलात. ही निवडणूक नेमकी कुठली होती, कधी लढवली होती, कोणत्या पदासाठी होती? एकदम तुम्ही एक्सपोज करतात मला, तुम्ही खुला करता. जे फेल्योर हो गए ते लोकांना तुम्ही हे करा. माझी एक फर्ज होती, मेरा जो फर्ज था वो मैंने निभाया. पूरी जानकारी आपके साथ मैंने शेयर की. अभी मेरे बारे में इंफॉर्मेशन आप दूसरे को क्यों देना चाहते हो टीवी के माध्यम से कि मैं क्या हूँ, उन्हें क्या कर रहा हूँ, उन्हें क्या करता था? उल्टा वो लोगों को आसानी हो जाएगी. उन लोगों को मेरे को ढूंढने के लिए. कोणताही उद्देश तुमच्याबद्दलची माहिती कुणापर्यंत पोहोचवण्याचा. मनीषजी, आमचा उद्देश तुमची माहिती
कुणापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश नाही. या प्रकरणात जे नाव आलं त्या संदर्भात तुमचं स्पष्टीकरण जाणून घेणं गरजेचं होतं. यासाठी हे सगळे प्रश्न विचारण्यात आले होते. त्याची तुम्ही उत्तरं दिलीत त्याबद्दल धन्यवाद. एबीपी माझाशी संवाद केलात त्याबद्दलही धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.